नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाज किचनमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण करूया फोडणीचं वरण। अगदी साधं सोपं पण चवीला अतिशय छान लागणारं असं आपण फोडणीचं वरण आज करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर बघा, फोडणीचं वरण करण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे 1 वाटी तुरीची डाळ। इथे तुम्ही अर्धी वाटी मुगाची आणि अर्धी वाटी तुरीची असंही घेऊ शकता। त्यामध्ये आपल्याला थोडेसे मेथीचे दाणे टाकून घ्यायचे आहेत। मेथीचे दाणे वरण शिजतानाच त्यामध्ये टाकले की आपल्याला तुरीची डाळ बाधत नाही। तर आता आपल्याला ही तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 पाण्याने आता ही तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेते, कारण डाळीला बऱ्याच प्रमाणात पावडर लावलेली असते आणि डाळ त्यामुळे स्वच्छ धुवून घेणं गरजेचं आहे। चोळून चांगली ही स्वच्छ डाळ मी धुवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता वरती किती पांढरं असं पाणी आलं होतं। सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 1 वाटी मी इथे डाळ घेतली होती, त्यामध्ये 2 वाट्या इथे पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे दुप्पट पाणी मी इथे घेतलेलं आहे डाळीच्या। आता हे वरण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, तर मी कुकरमध्ये हे वरण शिजवून घेणार आहे। खाली स्टँड ठेवलं आहे, पाणी टाकलं कुकरमध्ये आणि हे कुकरचा डबा आता आपल्याला कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे। आणि नेहमीप्रमाणेच जसं आपण वरणाच्या शिट्ट्या घेतो त्याचप्रमाणे 3 कुकरच्या शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या माझ्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत इकडे बघा मी वरणाची तयारी करून घेतली। त्यामध्ये टोमॅटो चिरून घेतला आहे, कढीपत्त्याची पानं घेतली आहे, लसूण घेतलं आहे, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। बस एवढ्याच याच्यात आपण आता वरणाला फोडणी देणार आहोत। तर इकडे कुकरच्या शिट्ट्या करून झालेल्या आहेत आणि कुकर आता थंड झालेला आहे, वाफ गेलेली आहे कुकरची पूर्ण वाफ जाईपर्यंत कुकरचं झाकण अजिबात उघडायचं नाही आहे। आणि इथे बघा आपली तुरीची डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजलेली दिसती आहे, छान अशी डाळ शिजलेली आहे। आता ही डाळ मी घोटून घेते, आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायची आहे आणि डाळ अगदी व्यवस्थित शिजून झालेली आहे। रवीच्या साह्याने सुद्धा आपण ही डाळ घोटून घेऊ शकता। इथे बघा मी पळीच्याच साह्याने अशी छान व्यवस्थित डाळ घोटून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली दिसते। मी डाळ शिजताना यामध्ये मी मेथी दाण्या व्यतिरिक्त वरण शिजताना दुसरं काहीही घातलेलं नव्हतं, पण छान अशी आपली डाळ शिजलेली आहे। तर आता आपल्याला वरणाला फोडणी द्यायची आहे, पण त्यासाठी आपल्याला पाणी लागेल आणि वरणाला हे गरमच पाणी करून टाकायचं आहे। पाणी जर थंड वापरलं तर वरणाची चव जाते, त्यासाठी मी पाणी तिकडे तापायला ठेवलं आहे। आता यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे आणि थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे। आता ही हळद आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हिंग आणि हळद आपण जेव्हा वरणाला फोडणी करतो तेव्हा घातलं तरीही चालतं, किंवा मग असं उपस्यामध्ये मिक्स करून घेतलं तरीही चालतं। तर यामध्ये जे गरम पाणी करून घेतलं होतं ते आता पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला वरणामध्ये। बघा इथे सगळं गरम पाणी मी इथे टाकलेलं आहे। गरमच पाणी इथे वापरा, थंड पाणी वापरलं तर वरण बेचव होईल। तर बघा इथे वरण शिजून झालेलं आहे, त्यामध्ये मी गरम पाणी पण टाकून घेतलेलं आहे। आता हे पाणी व्यवस्थित डाळीमध्ये आपण मिक्स करून घेऊ। सगळं असं एकजीव करून घेतलेलं आहे। बघा डाळ पूर्ण पाण्यामध्ये मिक्स झालेली दिसते आणि छान अशी आपली डाळ तयार झालेली आहे। हे साधं वरण आपलं तयार आहे। तर आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायची आता। तर त्यासाठी बघा मी ते पातेलं ठेवलं आहे तापवायला, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं तूप पण टाकून घ्यायचं आहे। अगदी 1 चमचा तूप मी इथे टाकून घेतलेलं आहे, वरणाला छान चव येते। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची जिरं मोहरी। तेल तापल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरं मोहरी चांगली तडतडली आहे, त्यानंतर बघा आपण ज्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत। आता यानंतर आपण जो लसूण घेतला होता चिरून, तो लसूण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। मी उभा चिरून घेतलेला आहे ते लसूण। मग इथे लसूण पण मी पूर्ण टाकून घेतलं आहे। आता लसूण आणि मिरची थोडं आपल्याला परतून घ्यायचं आहे याचा कच्चेपणा जाईपर्यंत। त्यानंतर आपण याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊ, छान अशी हिरवीगार कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं पण आता मी टाकून घेतलेली आहेत। खूप जास्त साहित्य न वापरता एवढ्या बेसिक साहित्यामध्ये खूप छान फोडणीचं वरण आपलं इथे तयार होतं। मिरचीचं वरणसुद्धा आपण याला म्हणू शकतो, कारण आपण यामध्ये कुठलेही मसाले वापरलेले नाही आहेत। बघा इथे मी सगळं आता परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे। इथे 1 टोमॅटो मी घेतलेला आहे, बारीक चिरून घेतला होता आणि तो पण आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आता टोमॅटो पण आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे, मऊ होईपर्यंत टमाटा परतून घेते आता। चवीला खूप छान लागतं हे असं खूप साध्या सोप्या पद्धतीने केलेलं फोडणीचं वरण। तर बघा इथे टोमॅटो चांगला मऊसूत असा शिजवून घेते आता।
टोमॅटो चांगला शिजावा आहे यासाठी यामध्ये मीठ टाकून घेते. मिठामुळे आता टोमॅटो पटकन शिजेल. आता व्यवस्थित असं मीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता 2 ते 3 मिनटं मी याला असंच शिजवून घेते. तुम्ही बघू शकता इथे आपला टोमॅटो चांगले शिजलेले दिसत आहेत. यानंतर आपण जे पातळ करून ठेवलं होतं वरण ते आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बघा इथे सगळं वरण मी टाकून घेतलेलं आहे आणि किती सुंदर असा वरणाचा कलर आलेला दिसतोय. त्याच कुकरच्या भांड्यामध्ये अजून थोडं पाणी घेऊन सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. हे पाणीसुद्धा मी इथे गरमच वापरलेलं आहे. वरणामध्ये थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. आता हे सगळं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. सगळं मिक्स करून घ्यायचं आणि किती सुंदर वरण दिसतंय बघा. काही भाजी नाही केली तरी या वरणासोबत पण पोळी खूप छान लागते. छान काला करून वरून तूप घेऊन खूप छान असं हे जेवण होतं या वरणासोबत. वरून अजून मी थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता या वरणाला आपल्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. उकळी काढून घेतली की आपलं हे वरण तयार होईल. आता बरेच जण यामध्ये थोडासा गूळ पण टाकतात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एखादा गुळाचा खडा पण टाकू शकता. चांगली उकळी काढून घेते मी आता वरणाला. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जा, कारण की नवीन यूट्यूबरसाठी एक सबस्क्रायबर खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा इथे खूप छान अप्रतिम चवीचं असं आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे. इथे उकळी आलेली दिसते वरणाला. भातावर आपण हे वरण घेऊन खाऊ शकतो. खूप छान लागतं. प्लेन राईस आणि त्याच्यावर हे वरण घ्यायचं. वरून तुपाची धार एकदम छान असा हा बेत होतो आणि पोळीसोबतसुद्धा आपण हे वरण खाऊ शकतो. तर तुम्हाला कसा वाटला हा वरणाचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. परत भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.